अट्रॅक्टिव्ह दिसायचे, सगळ्यांमध्ये उठून दिसायचे, सुंदर पण दिसायचे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुमचा रंगच गोरा पाहिजे किंवा तुम्ही छान उंच असला पाहिजे किंवा स्लिम ट्रिम असला पाहिजे असं अजिबात नाही। तर अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही कसे राहताय हे खूप जास्त मॅटर करतं आणि हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। एखाद्या कार्यक्रमासाठी जातो, लग्नासाठी जातो किंवा चार चौघांमध्ये जातो, तेव्हा सगळ्यात आधी आपली पर्सनॅलिटी पाहून आपल्याला जज केलं जातं। आपण कसे दिसतोय, आपण कशा प्रकारे राहतोय, या गोष्टी नोटीस केल्या जातात। त्यामुळे आपण अट्रॅक्टिव्ह दिसणं, सुंदर दिसणं किंवा नीटनेटके दिसणं खूप जास्त गरजेचं आहे। मी सुद्धा नोटीस केलं असेल की आपण जेव्हा नीटनेटके आवरून छान तयार होऊन एखाद्या कार्यक्रमासाठी, लग्नासाठी किंवा चार चौघांमध्ये जातो, आपसुकच आपल्याला कॉन्फिडंट फील होतं आणि आपण कॉन्फिडेंटली लोकांशी इंटरॅक्ट करू शकतो। या उलट जर आपल्या आजूबाजूची लोक छान नीटनेटकं आवरून आलेले असतील किंवा छान सुंदर दिसत असतील आणि आपण असंच उठून जर तेथे गेलेलो असेल किंवा आपण काहीच आवरलेलं नसेल, तेव्हा कुठेतरी आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं आणि कुठेतरी आपला कॉन्फिडन्स सुद्धा कमी होतो। आणि जेव्हा आपला कॉन्फिडन्स कमी असतो तेव्हा कुठेतरी आपण त्यामध्ये अट्रॅक्टिव्ह अजिबात दिसत नाही आणि अजिबात त्यामध्ये आपण सुंदर दिसत नाही। अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण छान नीटनेटकं असणं किंवा कॉन्फिडंट असणं खूप जास्त गरजेचं आहे। अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण ब्रँडेड कपडेच घातले पाहिजेत किंवा खूप सारा मेकअप केला पाहिजे असं अजिबात नाही। तर काही गोष्टी जर आपण फॉलो केल्या, काही टिप्स जर आपण फॉलो केल्या, तर त्यामुळे आपण इन्स्टंटली अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर नक्कीच दिसू शकतो। नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, स्मार्ट दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी अशा कोणत्या टिप्स आपण फॉलो केल्या पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या टिप्स कोणत्या आहेत हे बघूया। नंबर 1, केसांकडे सुद्धा लक्ष द्या। आपण छान आवरलेलं असेल, छान कपडे घातलेले असतील किंवा छान सुंदर असा मेकअप केलेला असेल, पण आपले केस जर व्यवस्थित नसतील तर आपला ओव्हरऑल लुक अजिबात चांगला नाही दिसणार। त्यामध्ये आपण स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह अजिबात दिसणार नाही। त्यामुळे आपल्या केसांकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे। आपले केस जर सुंदर असतील तर त्यामध्ये आपण आपसुकच सुंदर दिसतो। म्हणूनच जर तुमच्या केसांना फाटे फुटलेले असतील तर वेळच्या वेळी तुमचे केस ट्रिम करा, वेळच्या वेळी हेअर कट करा। त्याचबरोबर जर तुमचे केस फ्रीज झालेले असतील, रफ झालेले असतील, एकदम डल झालेले असतील, तर आठवड्यातून एकदा केसांना हेअर मास्क जरूर लावा। त्यासाठी मार्केटमधून हेअर मास्क आणायची अजिबात गरज नाही। तुम्ही घरच्या घरी अगदी दही जरी केसांना लावलं तरी सुद्धा अगदी हेअर स्पा केल्यासारखे तुमचे केस होतात। त्यामुळे घरच्या घरी अशा प्रकारे आठवड्यातून एकदा तुम्ही हेअर मास्क नक्की लावा। त्याचबरोबर आठवड्यातून 2दा तरी केसांना हेअर ऑइलिंग नक्कीच करा। हेअर ऑइलिंगमुळे तुमच्या केसांना सुंदर अशी शाईन येते, तुमचे केस फ्रीजी दिसत नाहीत, रफ दिसत नाहीत आणि सुंदर असे सिल्की आणि स्मूथ केस तुमचे होण्यासाठी खूप जास्त मदत होते। त्यामुळे केसांना आठवड्यातून 2 वेळा हेअर ऑइलिंग नक्की करा। त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असा हेअर कट करा। यामुळे सुद्धा तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी खूप चेंज दिसते आणि खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते। अशा प्रकारे जर तुम्ही सिम्पली घरी राहून केसांची काळजी घेतली तरी सुद्धा तुमचे केस सुंदर दिसण्यासाठी आणि मॅनेजेबल दिसण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल आणि थोडंसं वेगळं दिसायचं असेल तर रोज रोज तीच हेअरस्टाईल अजिबात करू नका। नेहमी डिफरंट हेअरस्टाईल नक्की ट्राय करा। आता हेअरस्टाईलमध्ये तुम्ही छोटीशी कोणतीही हेअरस्टाईल करू शकता। त्यामुळे काय होतं, तुमच्या प्रत्येक आउटफिटमध्ये तुमचा लुक हा वेगवेगळा दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते। आता केसांच्या बाबतीत ही टिप तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा। नंबर 2, ड्रेसिंग सेन्स। आता आपण जेव्हा चार चौघांमध्ये जातो, लोकांमध्ये जातो, तेव्हा सगळ्यात आधी आपला ड्रेसिंग सेन्स हा नोटीस केला जातो। म्हणजे आपण कसे कपडे घातलेले आहेत, कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले आहेत, या सगळ्या गोष्टी खूप जास्त नोटीस केल्या जातात। त्यामुळे आपल्या ड्रेसिंग सेन्सकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। नेहमी लक्षात ठेवा, नेहमी स्वच्छ आणि तुम्हाला ज्यामध्ये कम्फर्टेबल वाटते असेच कपडे तुम्ही घातले पाहिजेत। आपण काय करू, एखाद्या मुलीने पर्टिक्युलर असा ड्रेस घातलेला असेल, तो ड्रेस जर आपल्याला खूप जास्त आवडला तर आपण तशाच प्रकारचा ड्रेस आणतो आणि घालतो, पण त्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा कम्फर्टेबल वाटत नाही। तर नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या बॉडीचा टाईप कोणता आहे त्याप्रमाणे तुम्ही ड्रेस निवडायचे आहेत किंवा कोणताही आउटफिट असेल, जसे की साडी असेल, ब्लाऊज असेल, वेस्टर्न आउटफिट असेल, कुर्ती असेल, कोणत्याही प्रकारचे जेव्हा तुम्ही कपडे निवडता तेव्हा तुमच्या बॉडी टाईपप्रमाणे कपडे तुम्ही घाला। अशी कपडे निवडा की ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल। नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या कपड्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं त्या कपड्यामध्ये तुम्ही कॉन्फिडंट सुद्धा असता आणि जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असता तेव्हा लोकांशी तुम्ही कॉन्फिडंटली इंटरॅक्ट करू शकता आणि आपसुकच त्यामध्ये तुम्ही स्मार्ट दिसण्यासाठी, अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आणि सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते। ते कम्फर्टेबल वाटते, तुमच्या बॉडीला जे कपडे सूट होत आहेत तेच कपडे तुम्ही निवडा। नंबर 3, बॉडी स्मेल। आता जर तुम्ही छान आवरलेलं असेल, छान हेअरस्टाईल केलेली असेल, मेकअप केलेला असेल,
पण तुमच्या अंगाचा बॉडीचा घाण वास येत असेल, कुमट वास येत असेल, तुमच्या अंगाचा घामाचा वास येत असेल तर ते अजिबात चांगलं नाही वाटत. त्याचा बॅड इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तीवरती पडतो आणि हे अजिबात हायजेनिक वाटत नाही. त्यामुळे चार चौघांमध्ये जाताना, लोकांमध्ये जाताना छान असा परफ्यूम नक्की कॅरी करा. छान स्मेल असणारा परफ्यूम तुम्ही नक्की लावा. यामुळे तुम्हाला सुद्धा फ्रेश वाटेल आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा तुमच्या जवळ आल्यानंतर फ्रेश वाटेल. त्यामुळे ही गोष्ट खूप छोटी आहे पण तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमच्या बॉडीचा चांगला स्मेल येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. नंबर 4, नखांकडे सुद्धा लक्ष द्या. आता जेव्हा आपण लोकांमध्ये जातो, चार चौघांमध्ये जातो आणि आपण जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा आपसुकच आपल्या हातांचे हातवारे होत असतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्याप्रमाणेच आपले हात सुद्धा खूप जास्त नोटीस होत असतात. त्यामुळे आपल्या हातांची विशेष काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता हातांची काळजी घेणं म्हणजे काय? आता जर तुम्हाला नखं वाढवायला आवडत असतील तर ती नखं मेंटेन सुद्धा ठेवा. मी बऱ्याच मुलींना बघितलेलं आहे, त्या काय करतात, नखं तर वाढवतात पण ती नखं व्यवस्थित कट केलेली नसतात, ट्रिम केलेली नसतात. नखांना अर्धवट नेलपेंट तसंच असतं किंवा नखांमध्ये अगदी घाण दिसत असते. तर ते अजिबात हायजेनिक वाटत नाही आणि ते अजिबात अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. जर तुम्हाला नखं वाढवायला आवडत असेल तर ती नखं वेळच्या वेळी ट्रिम करा. नखं एकदम स्वच्छ ठेवा. छान असं न्यूड नेलपेंट तुम्हाला आवडत असेल किंवा जर तुम्हाला डार्क नेलपेंट आवडत असेल तर डार्क नेलपेंट लावा. त्यामुळे तुमची नखं सुद्धा खूप सुंदर दिसतात. आणि जर तुम्हाला नखं वाढवायला आवडत नसेल तर नखं छोटी ठेवा पण ती छान ट्रिम करून ठेवा. छान असं न्यूड नेलपेंट नक्की लावा. त्याचबरोबर जर तुमचे हात खूप जास्त ड्राय असतील, खूप जास्त हाताला रेषा पडलेल्या असतील तर हाताला वेळच्या वेळी मॉइश्चरायझर नक्की लावा. यामुळे तुमचे हात सुद्धा हायड्रेटेड दिसतील, नरिश दिसतील आणि यामुळे तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी सुद्धा खूप सुंदर दिसेल. पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, स्मार्ट दिसण्यासाठी तुमच्या नखांकडे आणि हाताकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. नंबर 5, स्किन मॉइश्चराईज ठेवा. आता आपण किती जरी छान तयार झालेलं असेल, छान नीटनेटके दिसत असेल पण जर आपली स्किनच चांगली नसेल, आपली स्किन खूप जास्त ड्राय दिसत असेल, खूप जास्त क्रॅकी दिसत असेल, एकदम निस्तेज दिसत असेल, डल दिसत असेल तर आपण अजिबात त्यामध्ये अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही. लक्षात ठेवा, तुमचा रंग गोरा असू दे, सावळा असू दे, हे अजिबात मॅटर करत नाही. पण तुमची स्किन कशी आहे हे खूप जास्त मॅटर करतं. त्यामुळे आपल्या स्किनची विशेष काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो केलंच पाहिजे असं अजिबात नाही. पण तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी चेहऱ्याला फक्त मॉइश्चरायझर जरी लावलं तरीसुद्धा तुमची जी ड्राय स्किन आहे, जी डल स्किन आहे ते एकदम नरिश दिसण्यासाठी, हायड्रेटेड दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते. त्यामुळे चेहरा धुतल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. यामुळे माझ्या स्किनमध्ये मला पर्सनली खूप जास्त चेंजेस दिसून आलेले आहेत. त्यामुळे फक्त मॉइश्चरायझर लावा. यामुळे तुमची स्किन छान तुकतुकी दिसण्यासाठी, ग्लोईंग दिसण्यासाठी खूप मदत होते. आणि जेव्हा आपली स्किन छान ग्लोईंग दिसते किंवा नरिश दिसते तेव्हा आपल्याला जास्त मेकअपची सुद्धा अजिबात गरज लागत नाही. त्यामुळे चेहरा नेहमी मॉइश्चराईज ठेवा. नंबर 6, चेहरा नेहमी हसरा ठेवा. लास्ट पण तितकीच महत्त्वाची टिप म्हणजे आपला चेहरा नेहमी हसरा असला पाहिजे. बघा, ज्या लोकांच्या चेहऱ्यावरती सतत 12 वाजलेले असतात, सतत त्यांचा चेहरा उदास असतो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये, लग्नामध्ये एखादी लोकं अशी असतात की जी सतत कोपऱ्यामध्ये बसतात किंवा लोकांमध्ये लवकर मिक्स होत नाहीत. अशा लोकांशी इतर लोक बोलायला सुद्धा अजिबात जात नाहीत. त्यामुळे अशी जी लोकं असतात तर ती कुठल्याही कार्यक्रमांमध्ये, लग्नांमध्ये नेहमी एकटे असतात. जर तुम्ही लोकांमध्ये मिक्स व्हाल, इन्व्हॉल्व व्हाल, लोकांशी बोलायला जाल तेव्हा लोकांना तुम्ही नक्कीच आवडायला लागाल. आणि अशी बोलकी लोकं किंवा सतत हसरी असणारे लोक प्रत्येकालाच आवडतात. त्यामुळे एकटे राहण्यापेक्षा किंवा सतत उदास राहण्यापेक्षा चार चौघांमध्ये जा, त्यामध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करा. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही लोकांशी बोलाल तेव्हाच त्यांना तुमच्याशी बोलावंसं वाटेल. जर तुम्ही त्यांच्याशी बोललाच नाही तर ते सुद्धा तुमच्याशी बोलणार नाहीत. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता तेव्हा लोकांशी लोकांसारखंच बनून बोला. तेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये छान मिक्स व्हाल, इन्व्हॉल्व व्हाल आणि तुम्हाला लोकांमध्ये गेल्यानंतर एकटं अजिबात वाटणार नाही आणि कुठेतरी कॉन्फिडंट तुमच्यामध्ये येईल आणि त्यामध्ये आपसुकच तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, स्मार्ट दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल. त्यामुळे चेहरा नेहमी हसरा ठेवा आणि लोकांमध्ये इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.